स्वागत करते दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर ऐश्वर्य सूर्य। खरं तर ऐश्वर्य ज्याचं ऐश्वर्य गोलंदाजीत बघूक मिळता, फलंदाजीत बघूक मिळता, नव्या चेंडूचं वेगळी खासियत नसता। सलग दुसऱ्या बॉलवर परत एकदा चेंडू आणि वंदनीय बाळासाहेब देखील एकदा अशाच ह्या 12 वर्षे ही पण काही सोपी गोष्ट नाहीये। आपण ते स्पर्धेला शुभेच्छा। एक आगळं वेगळं आयोजन, त्याच्याविषयी चर्चा होताना पाहायला मिळाले। कुणालजींना खूप साऱ्या शुभेच्छा, सगळ्या शिवसैनिकांना खूप साऱ्या शुभेच्छा देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। जाऊयात समालोचन कक्षाकडे। चिला पाया तुका झालासे कळस वारकरी संप्रदायातल्या ह्या वाक्याक अनुसरून केलेली त्यांनी फलंदाजी। हे बघा थोडंसं आखो टप्प्याचा चेंडू होतो, पूल करण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी उशिरा आलेली असता, भात शेती असा, लावणी असा, त्याचबरोबर गणपती बनवणं असा, भजन कीर्तन श्रावण अशा गोष्टी। आणि या ओव्हरीचा 5वा बॉल वेदांत देसाई या आखो टप्प्याच्या बॉलवर पूर्णतः बीट झालो आणि ही दुसरी विकेट मिळाली विश्वजित या ओव्हरमध्ये। जाता जाता बॅटने घेतलेला हलकेसा चुंबन आणि उरलेला काम यष्ट्यांच्या मागे विकेट किपरकडे। 32-42 मध्ये इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर ओव्हर पेच लेफ्ट हँड शॉट लॉंग ऑफ क्लिअर करताना चेंडू सीमा पार इलाम मनात आणि खान मिडॉन मिडॉन आणि मिडॉन फक्त बघत राहतो या शॉट कडे, कारण चेंडू लांब लांब खूपच लांब। एक मध्ये टॉस होईल। दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासाठी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, शेवटचा पुकार दोन्ही कॅप्टनसाठी। 9-2 धाव फलक सध्या। यावेळी कमी गतीचा बॉल नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन आपल्या सहकार्याक स्ट्राईक देण्यासाठी विकेट मात्र सॅक्रिफाईस केली। डॉट बॉलने तिसऱ्या बॉलचा खेळ सरलो शेवटच्या ओव्हरीच्या। धर्मवीर चषक 2026 देवप्रेम अपर कट डीप कव्हर पॉइंटच्या मस्तकावर सून दिलेली दस्तक। परत एकदा चेंडू सीमा पार धर्मवीर चषक षटकार। अरे आज उमर खानने बॅटिंग केले, बॉल बघा खूप सुंदर बॉल होतो, बॉल मध्ये कमतरता काहीच नव्हती, मात्र फलंदाजी आज उमर खान येताना कोणाचा तोंड बघून इले, नाश्त्यात जणू का सध्या मजबूत स्थितीत। शेवटचा बॉल कट करण्यासाठी जागा तर बनवलेली, मागे सरसावत रूम घेतलेली, पण कनेक्शन नव्हता। नीट पॉइंट येता शॉर्ट पॉइंटवर फील्ड करता तोपर्यंत नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने एक रन आउट या वाशिक शेख पुण्याचे धुरंधर खेळाडू आणि मी कुणालबाई सरबळकर यांना विनंती असणार आहे, कन्हैयाबाईंचं या ठिकाणी आगमन झालंय। या धर्मवीर इस बार बल्ले से दिशा दी है और बॉल के पेस का उपयोग किया और बॉल जाकर पर्दे को टच कर जाएगी और ये पहला चौका। पेस का उपयोग कैसे किया जाए बताते हुए कनेक्ट अच्छा किया है, लेकिन बॉल 4 रन के लिए जाती हुई मिड विकेट बाउंड्री के बाहर।
बैडमिंटन शॉट मारने गए और बोल्ड आउट हो गए, प्लेड ऑन। करती हुई बिलाल की ये बॉल, फास्ट बॉल दी, वाइड बॉल दी गई अंपायर द्वारा, एक्स्ट्रा रन। जी और रन आउट हो गए विश्वजीत ठाकुर। लेग स्टंप की लाइन के बहुत ज्यादा बाहर, राहुल तुरंत गेंद के ऊपर आए। नेवर रन ऑन अ मिसफील्ड, ऐसा क्रिकेट में कहा गया है। बिलाल की अच्छी हाइट है, उनकी हाइट पण इकडे खेळला जातोय देव फ्रेंड्स आणि त्याचबरोबरीने कुणालजी सरमळकर साहेब या स्पर्धेचे आयोजक. दीड षटकाचा खेळ शिल्लक आहे. पांडे यांचा चेंडू आणि इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क होता होता राहिलाय, मात्र झेल जरी सुटला तरी या चौकार होणार आहे. चिखलात क्षेत्ररक्षण करणं सोपं नसते आणि आज चौकाराचा फटका प्रथमेश बेलछेडा यांचा वर चष्मा यशच्या समोर आणि अजून एक चौकार बघायला मिळतोय. गॅप मध्ये मारलेला फटका ऑन दी राईज. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर, पॅनवर येणारा. सुभाषचंद्र बोस क्रीडांगण आणि प्रताप सरनाईक प्रीमियर लीग चा अंतर ठाणे बॅटिंग ऑर्डर मध्ये खूप खाली ठेव. आणि आता या चेंडूवर शेवटी का होईना तो म्हणजे अर्जुन कांदारी प्रतिष्ठान यांनी प्रथम फलंदाजी करत 78 धावा कुठल्या होत्या. कोट फ्लेक्सचं एक टी शर्ट आहे. असे विभागून आहेत विजय आणि पराभूत संघातील. तर विजय संघातील मॅन ऑफ द मॅच आहेत उमर खान, ज्यांनी 45 धावांची एक वादळी खेळी केली. धन्यवाद आमच्या मान्यवरांचं. आणि थोड़ी चर्चा अपन उमर खान यांच्याशी करूयात. उमर भाई, कैसा लगता है जब इस ग्राउंड पे क्रिकेट खेलने के लिए आप आते हो और आज आपकी टीम का अच्छा परफॉर्मेंस रहा, उसके बारे में? बहुत ही अच्छा लगा सर. ये रबर बॉल का वर्ल्ड कप है, धर्मवीर चषक. जब भी होता है इधर एक्साइटमेंट होता है, कुछ नया होता है, नए प्लेयर्स है, सब नए लड़के. मेरे को लगता है ये धर्मवीर 3-4 प्लेयर ही खेले हुए इसमें मेरी टीम में. बाकी अच्छा मज़ा आता है यंगस्टर के साथ खेलने के लिए सर. काफ़ी ज़बरदस्त परफॉर्मेंस रहा उमर खान इनका पहला मैच में. अगले मैच के लिए बहुत सारी शुभकामनाएं उमर भाई. आणि आता जाऊया धर्मवीर